सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेळ. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेळ. निळामुळे धराल हाती तरी जालमती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाजवळी असे पापनासे दर्शन. पापनासे दर्शन. हां हां पापनासे दर्शन. कामक्रोधा नाही चाली. कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता. देवतयाजवळी असे पापनासे दर्शन. तुका म्हणे भेदाभेद. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. देवतयाजवळी असे पापनासे दर्शन. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील प्रमाणे आलेला 1038 क्रमांकाचा 4 चरणांचा अभंग असून श्री तुकाराम महाराजांनी महासिद्धांताच्या अनुभवाचं जे वर्म आहे, महासिद्धांताचा अनुभव कशाने येतो, महासिद्धांताचा अनुभव आला आहे कसं ओळखावं, महासिद्धांताचा अनुभव आल्यानंतर त्याच्याकडे काय प्राप्त होतं आणि त्याचा संपर्क किंवा त्याचं दर्शन घेतल्यानंतर या अनुभवाच्या महात्म्याकडून आपल्याला काय मिळतं, अशा 2-4 गोष्टीचा सुंदर विचार अशा प्रकारचा मांडलेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य. मनुष्य उपाधीनं मोठा होतो, कधी शरीरानं मोठा दांडगा होतो, मग लोक त्याला भीतात, सगळं होतं. काही माणसं पैशानं मोठे होतात, काही माणसं कलेनं मोठे होतात, काही माणसं विद्वत्तेनं मोठे होतात, काही माणसं प्रॉपर्टीनं मोठे होतात, काही माणसं पदानं मोठे होतात, त्यांना लोक मोठे समजतात वगैरे आहे. पण ह्या सगळ्या उपाधी आहेत. उपाधीनं मोठं होणं खरं मोठं नसतं. खरं मोठं मनुष्य कशानं होतं तर खरा मोठा मनुष्य समजुतीनं आणि त्याच्यापुढे अनुभवानं मोठा होतो. अनुभवानं मोठा अशा प्रकारचा होतो. कशाचा अनुभव? आपला स्वतःचा अनुभव, लोकांच्याबद्दलचा अनुभव, जगात वागण्याचा अनुभव नाही, आपल्या सहित जगाचाच अनुभव. आणि आपल्या सहित जगाचा अनुभव ज्या वेळेला परमात्म स्वरूपात परिणत होतो, म्हणजे परमात्म स्वरूपाचा अनुभव जगरूपानं ज्या वेळेला येतो, तो अनुभव सगळ्यात श्रेष्ठ असतो, तो अनुभव सगळ्यात मोठा असतो, तो अनुभव सर्वात व्यापक असतो, तो अनुभव सर्वात सच्चिदानंदाचा म्हणजे सुखाच्या अनुभवाचा अनुभव असतो. अनुभवे अनुभव अवघाची साधला तरी स्थिरावला मन पायी, असं अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तेव्हा हे संपूर्ण विश्व सत्यत्वानं देव आहे असा ज्याचा अनुभव आहे
त्याच्याजवळ देव राहतो, त्याच्याजवळ देव असतो. पुन्हा बोलतो, हे संपूर्ण विश्व खरोखर देव आहे असा ज्याचा अनुभव असतो त्याच्याजवळ देव राहतो. आणि ज्याच्याजवळ देव राहतो त्याचं दर्शन आपण घेतलं म्हणजे त्याचंही दर्शन, त्याच्याजवळच्या देवाचंही दर्शन आपण घेतलं की आपलं सगळं पाप निवृत्त होतं. हा 2 चरणाचा एकंदर अशा प्रकारचा अन्वय आपल्यापुढे मांडला, अशी गोष्ट आहे. ते सत्यत्वे म्हणजे खरोखर. सत्यत्वे शब्दाचा अर्थ जर व्यवहाराच्या दृष्टीने मांडलं तर खरोखर, खरोखर असं आहे म्हणजे ज्याचा खरोखर अनुभव असा आहे. विश्वदेव आहे याचा खरोखर अनुभव आहे, हा व्यावहारिक अर्थ आहे. पण सत्यत्वे या शब्दाचा अर्थ जर शास्त्रदृष्ट्या बघायचा झाला तर सत्यत्वे म्हणजे महावाक्याचा अनुभव आहे. महावाक्याचा अनुभव. महावाक्याचा अनुभव म्हणजे काय तर आपल्याला हा जो अनुभव येतो तो खोट्याचा अनुभव येतो. खोट्याचा अनुभव खरा म्हणून त्या ठिकाणी घ्यायला लागला तर तो भ्रम असतो. खरा अनुभव खोटा मानला तर तोही भ्रम असतो. खोटी वस्तू खरी मानली तर तोही भ्रम असतो. भ्रम असतो. आणि आपला निश्चय हाच असतो. जग विश्व हे सत्यत्वे देव आहे असा आपला अनुभव नाही. आपला अनुभव काय आहे? जग हेच सत्य आहे, विश्वच सत्य आहे. बरं का? सत्यत्वे खरोखर विश्व देव आहे अशा प्रकारचा आपला अनुभव नसतो. विश्वच सत्य आहे हा अनुभव असतो. आणि हा अनुभव नाही, हा भ्रम आहे. हा भ्रम आहे. आणि हा भ्रम आहे म्हणून देव पै असते आपण ते जीवा नाही झाले. देव आपल्याजवळ असून आपल्याला नाहीसा झाला आहे. मी आपल्याला प्रश्न विचारले की देव तयाजवळी असे तुकाराम महाराज म्हणतात. मग त्याच्याजवळ देव असतो आणि आपल्याजवळ देव नसतो का? सगळीकडे देव आहे असा सिद्धांत आहे की नाही? सगळीकडे परमात्मा आहे असा सिद्धांत आहे. मग त्याच्याजवळ देव असतो तर याचा अर्थ काय झाला की दुसरीकडे नसतो. मग दुसरीकडं त्याचा जवळ देव असतो असं जर म्हटलं तर त्याचा अर्थ होतो दुसरीकडे नसतो. आणि दुसरीकडे नसतो असा जर अर्थ झाला तर सगळीकडे परमात्मा असतो. हा सर्व श्रुती शास्त्रांनी संतांनी पण डांगोरी पेटून जे सांगितलं ते कुठे ठेवावं? त्याची व्यवस्था काय लावावी? त्याची संगती काय लावावी? त्याची संगती लागत नाही. तर गोष्ट अशी आहे की आपणाला जगसत्य आहे अशा प्रकारचा जो भ्रम आहे त्या भ्रमानं सत्य असलेल्या जगाला सत्यत्वानं पाहत असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी देव असून नाहीसा झालेला आहे. असून नाहीसा झाला आहे. आणि ज्याला देव असून नाहीसा झालेला आहे त्याला देव जर थोडासा कुठेतरी पाहायचा असला आणि आपला पापनाश करून आपला भ्रम घालवायचा असला तर त्याला देवाचं दर्शन घडायला किंवा पाप नाशण्याकरता ज्याचा अनुभव खरोखर आहे त्याच्याकडे जावं लागतं. हा त्वरित अर्थ अशा प्रकारचा आहे. तर महासिद्धांतापाशी श्रुतिहारपदी शब्देशी सगंधा आकाशी वातलहरी असं म्हटलं आहे. तर त्याप्रमाणे महासिद्धांत म्हणजे महावाक्य काय आहे? महावाक्य हे अशा प्रकारचं आहे. अवांतरवाक्य सर्वं खल्विदं ब्रह्म. परब्रह्माबद्दल वेद उपनिषद जे बोलतात त्याला वेदांत शास्त्रात अवांतर वाक्य म्हणतात. आणि जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याविषयी ज्या वेळेला वेद बोलतो किंवा उपनिषद बोलतात त्यावेळेला त्याला महावाक्य म्हणतात. मुख्य तत्त्वमसी महावाक्य आहे. तत् म्हणजे ते ईश्वर तत्व किंवा तत्व. आणि त्वमपद म्हणजे जीवतत्व. जीवन ईश्वर जीवच परमात्मा आहे अशा प्रकारचं तत्त्वमसी महावाक्य जे ते त्याला महावाक्य म्हणतात. आणि महावाक्याचा सिद्धांत ज्या वेळेला येतो त्यावेळेला जीव आणि ब्रह्म वेगळं नसतं आणि जग आणि ब्रह्मही वेगळं नसतं, एकच असतं अशी गोष्ट आहे. पण या अनुभवापर्यंत त्या ठिकाणी जावं लागतं. तर सत्यत्वानं देव जग देव आहे असा ज्याचा अनुभव आहे
पहिल्यांदा हा अनुभव ऐकावा लागतो. पहिल्यांदा हा अनुभव ऐकावा लागतो. मग आपण विचार करावा लागतो, मग चिंतन करावं लागतं. आणि ऐकून असं चिंतन करण्याकरता आपल्या अंतःकरणाला योग्यता येण्याकरता धर्माचं आचरण करावं लागतं, उपासना करावी लागते. कारण असा अनुभव एकाग्र अंतःकरणात, शुद्ध हृदयात, शुद्ध अंतःकरणात आणि स्थिर अंतःकरणात असा अनुभव येतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हा अनुभव कुणाला येतो? तर ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, म्हणजे मलविक्षेपरहित आहे, आणि ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, म्हणजे रजोगुणाने चंचल होत नाही, अशा प्रकारचं शुद्ध आणि स्थिर अंतःकरणात असा अनुभव येतो. त्याच्या अगोदर चंचल चित्त असताना आणि अशुद्ध चित्त असताना, काम क्रोधाधिक आणि युक्त चित्त असताना आणि चंचल चित्त असताना, भरकटलेलं चित्त असताना आपण कितीही महावाक्य ऐकलं ना, आपल्याला कोणी ऐकलं आणि कोणालाही कोळून पाजलं तरी त्याचा उपयोग आपल्या घरचा होत नाही, अशी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात सूर्याचं बिंब नीट दिसत नाही आणि हलणाऱ्या पाण्यातही दिसत नाही. पाणी शुद्ध असावं लागतं, स्वच्छ असावं लागतं, आणि ते हलणारं नसावं लागतं, ते स्थिर असावं लागतं, मग त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब बरोबर दिसतं. त्याप्रमाणे अंतःकरणरूपी जलामध्ये ते अंतःकरणरूपी जल त्या ठिकाणी कामक्रोधाधिक आणि विकाराने, मलविक्षेपाच्या विकाराने गढूळ नसलं पाहिजे आणि विषयाच्या आसक्तीनं चंचल नसलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. तर त्या अंतःकरणात आत्म्याचं भान होतं, म्हणजे हे तत्त्वमसी वाक्य त्याला कळतं, अशी गोष्ट आहे. असं असल्यामुळे आपलं जे चित्त आहे ते जसं आहे तसं, पण त्याच्यात सुधारणा करण्याकरता ते शुद्ध करावं लागतं आणि ते स्थिर करावं लागतं. शुद्ध करण्याकरता निष्काम कर्मयोग शास्त्रकारांनी सांगितलं आहे. निष्काम कर्म, सत्कर्म करायचं, देवाला समर्पण करायचं, सत्कर्म करायचं, देवाला समर्पण करायचं, परोपकार करायचं आणि विसरायचं. आपण सेवक समजायचं आणि जगाची सेवा करायची, देव म्हणून जगाची सेवा करायची, नाही अनुभव आला तरी. यामुळे चित्ताची शुद्धी होते. शुद्ध झालेलं चित्त जरी काम क्रोधाच्या ताब्यात नाही गेलं तरी संशयाने ग्रस्त असतं. हे खरं आहे का, ते खरं आहे का, ते खरं आहे का, ते खरं आहे, असं त्या ठिकाणी असतं. आणि तसं असल्यामुळे त्याला स्थिर करण्याकरता उपासना करायची, त्याला ध्यान धारणा करायची, त्याला नामस्मरण खूप खूप करायचं. नामस्मरण, नामस्मरण, ध्यानधारणा, ईश्वराची सेवा आणि संतांची सेवा, हे उपासनेत अशा प्रकारचं येतं. या उपासनेनं चित्त स्थिर होतं आणि शुद्ध काम क्रोधाधिक जाऊन निष्काम कर्मयोगानं शुद्ध झालेलं चित्त आणि उपासनेच्या मार्गानं स्थिर झालेलं चित्त ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला एक ओढ लागते की मला माझा परमात्मा कुठे आहे, माझा परमात्मा कोण आहे, देव कोण आहे, मी कोण आहे, हे कळून घ्यावं. आणि मग त्याने अशा महात्म्याजवळ त्या ठिकाणी जावं आणि मग तो महात्मा त्याला उपदेश अशा प्रकारचा करीत असतो. तात्पर्य असं आहे की असा अनुभव त्याला येतो, त्यावेळेला येतो. तर त्यावेळेला ज्याला असा अनुभव आला आहे त्याच्यापासूनच दुसऱ्याचा उद्धार होऊ शकतो, एरवी उद्धार होण्याची शक्यता नाही, अशी गोष्ट आहे. किंवा भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची भक्ती केली तर भगवान अशा महात्म्याची भेट करून देतो, मग आपल्याला फायदा होतो. तर त्याप्रमाणे विश्वसत्यत्वे ब्रह्म आहे किंवा विश्वसत्यत्वे देव आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे म्हणजे खरोखर म्हणजेच अनुभवानं. आधी नुसतं ऐकावं, ऐकून जर नाही पटलं तर कर्म उपासना करून चित्तशुद्ध आणि स्थिर करावं आणि मग ऐकावं. आणि मग ऐकल्यानंतर मग पुढची साधना आहे, ऐकलं म्हणजे श्रवण, मग त्याचं मनन करावं, मग त्याचा ध्यास लावा म्हणजे निधिध्यासन, आणि मग साक्षात्कार, मग त्याचं प्राकट्य अशा प्रकारचं होतं. ही प्रक्रिया आहे, हा क्रम आहे. आणि या क्रमानं त्या ठिकाणी असा अनुभव अशा प्रकारचा येतो. असा अनुभव आल्यानंतर जग ब्रह्म आहे, जग देव आहे, जग खरंच देव आहे. खरंच देव तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे ना इथंच. अजून खरंच देव काय वाटतं का आपल्याला? नाही वाटत. त्याचं कारण आहे
देव एक आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. देव एक आहे. जग एक आहे का अनेक आहे? जग कसं आहे? जग अनेक आहे. नाना प्रकारच्या विविध पदार्थांनी नटलेलं, विविध प्रकारच्या स्वभावानं सजलेलं, विविध प्रकारच्या स्वभावानं आणि त्यांनी काय स्वभावानं, घटनेनं, परिस्थितीनं, प्रसंगानं, पदार्थानं, निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ. याच्यात अमृतही आहे, याच्यात विषय आहे, याच्यात रात्र आहे, याच्यात दिवस आहे, याच्यात सुख आहे, याच्यात दुःख आहे. सगळे विपरीत विपरीत द्वंद्व अशा प्रकारचं आहे. आणि अनेकत्व नाही, केवळ अनंतत्व आहे, अनंत विश्व अशा प्रकारचं आहे. या सगळ्या विश्वाला एकच देव आहे असं मानायचं मन स्वतः त्या ठिकाणी घेत नाही. अगोदर असं घेत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून मनाच्या 3 अवस्था होतात. 3 अवस्था होतात. काय होतात? तर एक मोठी अवस्था आहे या अनुभवाची, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य. विश्वातलं कुणी भेटो, कसंही भेटो, ते आपल्याला काही करो, किती विपरीत भेटो, कितीही अनुकूल भेटो, काही हो, पण ते देवच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हा एक निश्चय असतो. हा प्रमानिश्चय, हा योग्य निश्चय, आणि हा सत्यत्वे निश्चय आहे, सत्यत्वाचा. म्हणून निश्चय, संशय आणि विपर्यय या 3 गोष्टी आहेत शास्त्रीय परिभाषेत. निश्चय म्हणजे योग्य निश्चय, बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूपभावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ईश्वर म्हणा, ब्रह्म म्हणा, या प्रकारानं हा अनुभव आपल्याला एखाद्या गुरुनी सांगितलं अग्नी थंड असतो. जोपर्यंत आपल्याला वाटतंय अग्नी थंड असतो हे म्हणतात, पण बरोबर नाही. अग्नी पोळतोय ना, हे पोळतो कसा? मग पोळतो कसा असं वाटलं की तो निश्चय केला. आपल्या व्यावहारिक अनुभवाच्या विपरीत जे शास्त्र सांगेल, जे संत सांगतील, ते आपल्याला आपला व्यावहारिक अनुभव बाजूला फेकून देऊन तेच बरोबर आहे असं चिंतन आपण करीत गेलो तर आपला इकडचा अनुभव हळूहळू बदलत असतो, आणि ते म्हणतात तसा येतो. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी कुठंतरी म्हटलं आहे की माझी श्रुती माऊली जर सांगेल अग्नी थंड आहे तर मी त्याला थंडच मानेन, मी गरम मानणार नाही. अशी गोष्ट आहे. अगदी त्याप्रमाणे शास्त्राच्या प्रतिपादनाप्रमाणे, शास्त्राच्या समन्वित प्रतिपादनाप्रमाणे, म्हणजे इकडे एक वाक्य, इकडे एक वाक्य शास्त्राचं आपल्याला जर वाटलं तर ते आपल्याला भ्रमानं वाटत असतं. तिकडं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं असतं, इकडे वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं. म्हणून समन्वयानं शास्त्राचं सिद्धांताबद्दलचं जे वाक्य आहे आणि ज्या महात्म्याचा तसाच अनुभव आहे स्वतःचा, अशा प्रकारचा ज्याचा निश्चय आहे, त्याचा सत्यनिश्चय, त्याचा खरोखर निश्चय आहे. एक. दुसरी गोष्ट विपर्यय. निश्चय, विपर्यय आणि मध्ये संशय आहे. विपर्यय म्हणजे त्याच्या विपरीत. स्मर्तव्यम भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. भजन कशाचं करावं, स्मरण कशाचं करावं हे सांगा, आणि त्याच्या विपरीत काय आहे, म्हणजे भजन कशाचं करावं न करावं, स्मरण कशाचं न करावं हे सांगा. म्हणजे विपर्यय म्हणजे विपरीत सांगणे. तर आपल्याला जो निश्चय आहे तो विपर्ययाचा निश्चय आहे, सिद्धांताचा निश्चय नाही आणि अनुभवाचा निश्चय नाही. विपर्ययाचा निश्चय काय? जगत सत्य आहे, देव नावाची वस्तू जगात अजिबात नाही. आपण इतकं ऐकतो संताचं म्हणून आपला हिंमत नाही होत. नास्तिक लोक म्हणतात देव नाहीच आहे, कुठे आहे देव, दाखवा, अशी गोष्ट आहे. आणि दिसत नाही हे खरं आहे. आस्तिकालासुद्धा काय आस्तिक झाल्याबरोबर लगेच देव दिसायला लागतो असं नसतं. त्याच्याकरता खूप सगळंच ही तपश्चर्या वगैरे करावी लागते, साधूंची सेवा करावी लागते. म्हणून सगळ्या लोकांचा, जे लोक भ्रमात आहेत, जे लोक जीवदशेत आहेत, जे लोक शरीरधारी आहेत, जे लोक व्यवहार मानणारे आहेत, या सगळ्याच लोकांचा निश्चय म्हणजे खरोखर निश्चय देव विश्व आहे हा नाही, तर त्याचा विपर्यय आहे. देव नाही तर हे जग आहे, स्वतंत्र आहे. देव आहे का नाही ते जाऊ द्या बाजूला. आता जगच आहे आणि जगात आपण वावरतो.
काही अनुकूल, काही प्रतिकूल, काही तटस्थ, असं काहीतरी आहे. याला विपर्यय म्हणतात. पण एक गोष्ट होते, आपण जगाला आपल्यापेक्षा वेगळं, देवापेक्षा वेगळं अनेक प्रकाराने पाहतो. अनेक जन्म पाहत आलो म्हणून आपल्याला जग हे विविध आहे, नाना प्रकारचं आहे, हे देवापासून वेगळं आहे असं आपल्याला संस्कारानं वाटत राहिलं आहे. एक म्हणून विपर्यय. पण आपण जर सत्संगतीत आलो आणि वेळोवेळी संतांच्याकडून देव जगा वेगळा नाही, जग देवा वेगळं नाही, जगातला प्रत्येक कणाकणात देव भरलेला आहे, जगच देव अशा प्रकारचं आहे, असं ज्यावेळेला आपण अनेक वेळेला ऐकतो, संतावर, वेदाच्या शब्दावर, शास्त्रावर आपली निष्ठा बसते थोडीशी आणि ऐकायला लागतो, त्यावेळेला आपलं जगच सत्य आहे आणि जगच विपरीत आहे, हा जो अनेक जन्माच्या संस्काराचा जो विपर्यय असतो तो विपर्यय ढिल्ला होतो, शिथिल होतो. आणि मग आपल्याला वाटतं, खरंच आपल्याला वाटतं, पण संत तर असं सांगतात, मग असंच नसेल का, मग असं असेल का, असं असेल, मग जग देव असेल का जग सत्य असेल, या बॉर्डरवर आपण येतो. म्हणजे विपर्यय थोडा ढिल्ला होतो आणि संतांचा अनुभव आणि शास्त्रांचं वचन आपल्याला थोडं पटायला लागतं, थोडी जागा करतं आपल्या हृदयात बसायला, चंचू प्रवेश करतं. अशा प्रकारे सिद्धांताच्या अनुभवाचा थोडा विश्वास आणि पहिल्याचा आहे का नाही असा थोडा संशय, या दोन्हीच्या मध्ये आला की ती अवस्था संशयात्मक असते. अशा संशयाचे प्रकार वेदांतशास्त्रांनी 3 सांगितलेले आहेत: प्रमाण संशय, प्रमेय संशय आणि विपरीत ज्ञान, विपरीत संभावना अशी गोष्ट. प्रमाण संशय म्हणजे वेद सांगतो, पण खरं आहे का हे वेदाचं सांगणं खरं आहे का, विश्वदेव आहे म्हणून खरं आहे असं जरी वाटत नसेल तरी खोटं आहे असंही म्हणता येत नाही. मग खरं आहे का खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे, संशय आला. आपल्याला वाटतं जग खरं आहे, पण खरं आहे का खोटं आहे, संशय आला. म्हणजे दोन्हीच्या मध्ये आपण अशा प्रकारचं आलो, धड हे नाही धड ते नाही, त्याला संशय म्हणतात. तर वेदाच्या शब्दाबद्दल संशय, त्याला प्रमाण संभावना किंवा प्रमाण संशय म्हणतात. आणि जे ब्रह्म आहे, जग आपल्याला दिसतंय ते नाही म्हणायचं, जे ब्रह्म कधीच दिसलं नाही, जे परमात्म तत्व आपल्याला कधीच दिसलं नाही, त्याला परमात्म तत्व आहे असं मानायचं की नाही. अशा प्रकारचं नाही मानायचं म्हटलं तरी सगळे मोठे मोठे लोक आहे, खोटं कसं बोलतील, ते खोटं बोलणार नाही. आणि मानायचं म्हटलं तर कधी स्वप्न तर नाही आहेत, जागृत नाही आहेत, कशाचं नाही आहेत. याला प्रमेय संशय किंवा प्रमेय संभावना म्हणतात. आणि समजा आपण धरलं, संत म्हणतात, वेद म्हणतो की एक परमात्मा सगळीकडे एक रस भरलेला आहे, हे खरं मानलं, त्यांचं वेदशास्त्राचं आणि संतांचे शब्दही खरे मानले आणि ब्रह्माचं अस्तित्वही खरं मानलं. पण तिसरी जी गोष्ट आहे की तेच ब्रह्म आपण आहोत, तेच तू आहेस, असं असताना मला तर मी शरीर वाटतोय, मला चिमटा घेतला की वेदना होतात, डोळ्यात कचरा गेला की डोळे दुखायला लागतात. कोरोना झाल्यावर काय होतं प्रत्येकालाच माहिती, ज्याला झाला त्याला काय काय होतं ते. मग प्रत्यक्ष या शरीराच्या वरती आपल्याला ह्या वेदना यातना उमटत असताना हे शरीर आपण नाही आणि आपण ब्रह्म आहे, हे कसं शक्य होईल हो, कसं शक्य होईल. याला विपरीत भावना किंवा विपरीत संशय असं म्हणतात. तर हे 3 प्रकारचे संशय कशानं जातात, तर पहिल्यांदा श्रवण, मग मनन, मग निधिध्यासन. तर श्रवण केल्यानं वेदाच्या आणि संतांच्या वचनावरचा अविश्वास जातो, म्हणजे विश्वास बसतो पक्का. प्रमाणा संभावना नाहीशी होते, ती श्रवणानं होते. प्रमेय संभावना नाहीशी होते, ती मननानं होते. आणि निधिध्यासनानं विपरीत भावनेचा निराश अशा प्रकारचा होतो. अशा या 3 साधनानं, श्रवण, मनन, निधिध्यासनानं, 3 साधनानं जेव्हा या 3 भावना म्हणजे 3 संशय जातात, त्यावेळेला विपर्ययाचा पार नाश होतो, संशयाचाही नाश होतो. एका जनार्दनी संशय सांडोनी असं म्हणलं.
संशयाचा नाश होतो, विपर्यायाचा नाश होतो आणि केवळ केवळ त्या ठिकाणी जो निश्चय उरतो. काय काय निश्चय उरतो? परमात्मा नावाचं तत्त्व जगात आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही काहीही जगात सत्य नाही. एक सत्य परमात्माच आहे हा निश्चय होतो. निश्चय होतो कशाबद्दल? प्रमेयाबद्दल. जगाबद्दल निश्चय असा होतो, जगाबद्दल निश्चय अशा प्रकारचा होतो की जग हे जग नाही, जग नाहीच हे विचारापुढं टिकत नाही. विचारातून आपल्याला कळतं ते, चिंतन केल्यानंतर, मनन केल्यानंतर, मनन चिंतन केल्यानंतर. मग जग नाही. देवाशिवाय जर काहीच नाही आणि जग जर अस्तित्वातच नाही तर जगाचं दिसणारं अस्तित्व काय आहे याचं उत्तर निघतं का नाही? बरोबर. काय परत बोलतो मी, एक परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही सत्यत्वानं. आणि दिसणाऱ्या जगाला जर अस्तित्व नाही तर दिसणारं जग माझ्याशिवाय, ते परमात्म्याशिवाय दुसरं कोण असेल? तोच आहे दुसरं कोणीच नाही, अशी गोष्ट आहे. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला, ज्यावेळेला जग परमात्मा ठरतो त्यावेळेला त्या जगातलाच एक छोटासा बुंद म्हणजे मी आहे, माझा देह आहे, जगात अनंत देह आहे, तसा मी एक आहे. मग मी पण मिथ्या होतो आणि माझ्या ठिकाणी पण परमात्मा निवास करायला लागतो. म्हणून आता माझ्याशिवाय आणि जगाशिवाय, माझ्या सुद्धा आणि जगाच्या सुद्धा देवाशिवाय दुसरं काहीच नाही हा त्या ठिकाणी अनुभव हळूहळू हळूहळू हळू सिद्ध होतो, हळूहळू सिद्ध होतो. आंब्याची कैरी ज्या वेळेला आणली त्यावेळेला निब्बर असते, हिरवी असते, कठीण असते. बरोबर, कठीण असते. पण तीच आढीत घातल्यावर 8 दिवस झाल्यावर बघा पिवळा धमक आंबा होतो, सुगंधी आंबा होतो. बोट चेपलं जातं त्यानं, सुगंधी होतो, मृदू होतो, सुगंधी होतो, मृदू, काठिण्य जातं, मृदूपणा येतो, आंबटपणा जातो, गोडपणा येतो आणि हिरवेपणा जातो, पिवळेपणा येतो. त्याची चव बदलते, त्याचा रंग बदलतो आणि त्याची अवस्था बदलते, काठिण्य जाऊन मृदुत्व अशा प्रकारचं येतं. हे जसं येतं, ज्याला माहिती नाही त्याला कैरी पिवळी असते, कैरी बिलबिली असते आणि कैरी गोड असते. हे ज्याला आंबा कसा होतो ही प्रक्रिया माहीतच नाही त्याला पटेल का? हे त्याला नाही पटणार. त्याप्रमाणे आपण अंतःकरण आपलं कच्चं असल्यामुळे, भ्रमयुक्त असल्यामुळे, 3 प्रकारच्या संशयाने युक्त असल्यामुळे, संसार भोगला आणि अनादिकालापासून भोगल्यामुळे जगाबद्दल अशाच प्रकारचे 3 भ्रम आहेत. आणि साधना करून आणि साधूंच्या कृपेनं आपले हे 3 बदलतात आणि जगही परमात्माच आहे, निर्गुण निराकार. जगही परमात्मा आहे आणि या जगातलं मी नावाचं जे स्फुरण होत आहे ते स्फुरणसुद्धा देवच आहे, अशा प्रकारचा अनुभव त्याला येतो. हा अनुभव सामान्य नसतो, अनेक जन्मानं येणारा असतो आणि हा अनुभव सामान्य नसतो. आणि हा अनुभव ज्याला आलेला आहे तो मनुष्य सामान्य नसतो, तो संत असतो, तो जीवनमुक्त महात्मा असतो. तो कधी भेटत नाही सहसा, तो कधी सहसा भेटत नाही. म्हणून अशा अनुभवाचा महात्मा आपल्याला भेटावा, तो कसा असतो हे आपल्याला कळावं म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं. एक दुसरी गोष्ट, आपण साधना करताना आपण या अनुभवाच्या जवळ आल्यानंतर आपण आता जीवनमुक्त होत आहोत हे आपल्याला कळावं, याकरता तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि तुकाराम महाराजांनी यात स्वतःचाच अनुभव आपल्याला ओतला आहे. अनुभव सरिसा रूपा आला, अनुभव ओतला आहे. म्हणून ज्याला असा अनुभव आहे की विश्व हे सत्यत्वानं देव आहे, अशी गोष्ट आहे. निर्गुणाचा वेध घेण्याकरता खटपट करण्याऐवजी या जगाला जर देव मानता आलं आपल्याला आणि देव म्हणून जर जगाची सेवा आपल्याला करता आली तर आपल्याला अगदी सोप्यात परमार्थ होतो आणि सहज आपण पलीकडे त्या ठिकाणी निघून जातो, अशी गोष्ट आहे. म्हणून देव जग सत्यत्वानं आहे हा अध्यात्माचा सिद्धांतही आहे आणि देव जग सत्यत्वानं आहे हा भक्तिशास्त्राचा पण सिद्धांत आहे. भक्तिशास्त्राचा पण सिद्धांत आहे. भक्तिशास्त्राचा सिद्धांत कसा? ज्या वेळेला गीता ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात
श्लोक 49 ते 55 या 6-7 श्लोकांच्या मध्ये ज्या वेळेला क्रमयोग सांगितला त्यावेळेला शेवटचा अनुभव सांगितला काय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नशोचित न कांक्षती अर्ध्या श्लोकात आणि पुढच्या अर्ध्या श्लोकात समम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम असं म्हटलं. ज्ञान आणि भक्ती दोन्ही सांगितली, ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती. काय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा तो महात्मा प्रसन्न होतो ज्याला ब्रह्म म्हणून अनुभवाला येतं, ज्याला जग म्हणून ब्रह्म म्हणून जग अनुभवाला येतं. ब्रह्म म्हणून ब्रह्म म्हणून जग आणि ब्रह्म म्हणूनच आपण स्वतः ज्याला अनुभवाला येतो तो प्रसन्न होतो. तो कशाची इच्छा करीत नाही, तो कशाचं शोकही करीत नाही. पण इतकंच नाही, त्याच्या पुढं भगवद्गीता बोलते समम सर्वेषु भूतेषु मद्भक्तीं लभते पराम. माझी पराभक्ती म्हणजे माझी श्रेष्ठ भक्ती ज्ञानानंतर येणारी ती पराभक्ती त्याला समम सर्वेषु भूते सर्व भूतांच्या ठिकाणी समान अशा प्रकारचा परमात्मा आहे. अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारची प्रेम लक्षणा वृत्ती त्याची निर्माण अशा प्रकारची होते. तर त्यावेळेला काय होतं याचं व्याख्यान करताना माऊलींनी त्या ठिकाणी म्हटलं की काय होतं ज्या वेळेला तो अशा ब्रह्मस्थितीच्या योग्यतेला येतो त्यावेळेला त्याला माझा प्रकाश प्राप्त होतो. त्यावेळेला माझा प्रकाश प्राप्त होतो. तांबडं फुटलं पहाट झाली म्हणजे थोड्या वेळाने सूर्यकिरण येतो, मग रात्र जाते प्रकाश येतो. त्याप्रमाणे अज्ञानाचं गडद जातं निघून, गाढ अज्ञान निघून जातं आणि स्वच्छ ज्ञान प्रकाश होतो. तो प्रकाश होतो तो या जगात हे जग परब्रह्म रूपानं त्याला आणि त्या ठिकाणी अनुभवायला यायला लागतं, स्फुरायला लागतं. जग स्फुरायला लागतं. पाठीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाची या दृष्टी. या जगातला आधी जो भेद पक्का असतो, हा मी, हा तो ती असं वाटतं. तर त्यावेळेला पाठीवर मोत्यासारखी अक्षरे लिहिली पाठी भरून आणि म्हणलं आता दुसरं लिहायचं आहे. मग थोडा पाण्याचा हात घेतला आणि फडकं घेतलं आणि पुसून टाकलं की झालं, सगळी अक्षरं गेली. पाठीवरची अक्षरं जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे आपल्या झालेल्या ब्रह्मदृष्टीनं गुरुकृपेनं चित्तशुद्ध स्थिर होऊन श्रवण मनन निधिध्यासनानं अनुभव आल्यानंतर जगातले जे अनंत भेद आहेत ते भेद पाठीवरच्या अक्षरं पुसतात तसे पुसून जातात आणि सगळे भेद पुसून एकच परमात्मरूप अनुभवायला आहे. म्हणजे जगात परमात्म्याचा अनुभव येतो, जगाचा अनुभव परमात्म रूपाने येतो. तो कसा येतो त्याला अतिशय उत्कृष्ट आणि चपकल दृष्टांत देऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे बरं का. काय जैसे स्वप्नीचे दिसणे न दिसणे, ऐका, जैसे स्वप्नीचे दिसणे न दिसणे ते आपुलेने असलेपणे माझे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा जो सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा तो भक्ती या ओझा बोलीजेगा. तो भक्ती या ओझा बोलीजेगा. तर माझी भक्ती म्हणजे काय नेमकं? देवळात गेला पांडुरंगाच्या पाया पडला, देवळात गेला कृष्णाच्या पाया पडला, देवघरात गेला देवाच्या पाया पडून आला, देवाचं दर्शन नाही, हे आहे पण हे अंशतः आहे. पूर्ण दर्शन काय आहे? पूर्ण दर्शन काय की आमची दृष्टी, आमची वृत्ती आणि आमचं दृश्य हे सगळंच देवरूप होऊन जायचं आहे. हा प्रकाश आहे. तर त्याला म्हणतात जैसे, ते लावून घ्या, जैसे स्वप्नीचे दिसणे न दिसणे जैसे आपुलेने असलेपणे. स्वप्नात काय होतं? स्वप्नात काही पण दिसतं. जत्रा दिसते, उरूस दिसतो, जंगल दिसतं, नदी दिसते, झाडं दिसतात, आभाळ दिसतं, काही दिसतं. या जागृतीत दिसतं तसं स्वप्नात दिसतं. स्वप्न खरं असतं खोटं असतं? कसं असतं स्वप्न? बोला ना कोणी, कसं असतं? ते खोटं असतं. स्वप्न खोटं असतं. पण खोटं स्वप्न कोणाला पडतं? आपल्यालाच पडतं ना. मग आपण खरे असतो खोटे असतो? व्यवहाराच्या दृष्टीनं आपण खरे असतो. आपण खरे असताना आपल्याला खोटं स्वप्न पडतं आणि त्यावेळेस ते खोटं वाटत नाही, हे राहू द्या. परंतु आपण आहोत म्हणूनच स्वप्न पडतं ना.
झोपेत स्वप्न पडतं. मग झोप कुणाला लागली असते? आपल्याला. आणि आपण जागे असताना आपल्यावर झोप येते आणि झोपेत स्वप्न पडतं. आपण जर नसलो तर आपण जागे राहू का? नाही. आपण जागे राहिलो नाही तर आपल्याला झोप येईल का? नाही. आपण झोप आली नाही आपल्याला आली तर आपणच नसलो आणि आपणच जागे नसलो तर आपल्याला झोप कशी येईल? येणार नाही. आणि झोपच नसली तर स्वप्न पडेल का? म्हणून स्वप्न कशाच्या आधारावर आहे? झोपेच्या आधारावर आहे. झोप कशाच्या आधारावर आहे? जागृतीच्या आधारावर आहे. आणि जागृती, स्वप्न, झोप हे कोणाच्या आधारावर? तर आपल्या आधारावर आहे. म्हणून स्वप्नीचं दिसणं किंवा न दिसणं हे जसं आपल्या अस्तित्वानं अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्व नाही का, विश्व आहे का, हे कशावर अवलंबून आहे? विश्वेचे आहे नाही तैसे प्रकाशे जेडे. तर आपण जिवंत असल्यामुळे आपल्याला झोप लागते, स्वप्न पडतं, आपल्याला दिसतं. तर आपलं स्वप्न आपल्या झोपेवर आणि आपली झोप आपल्या जिवंतपणाच्या जागेपणावर अवलंबून असते. त्याप्रमाणे जग आहे का नाही, जगाचं असणं आणि नसणं हे जगाचं जगरूपी स्वप्नाची अज्ञाननिद्रारूपी झोप आहे. आणि ती झोप ज्याच्यावर येते ते त्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्याच्यावर आहे. म्हणून विश्वेचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे, एका प्रकाशावर अवलंबून आहे. एका प्रकाशावरच अज्ञानाचं सावट येतं, त्याच्यातच स्वप्नरूपी विश्व दिसतं, तर ते त्या प्रकाशावर अवलंबून असतं. तर असा जो सहज प्रकाश आहे, सूर्य उगवला मग प्रकाश पडला, दिवा लावला मग प्रकाश पडला, टॉर्च लावली, बटन दाबलं मग प्रकाश पडला, मोबाईल चालू केला मग प्रकाश पडला, तसं नाही. सहज प्रकाश. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा, तो भक्ती या ओजा बोले, त्याला भक्ती म्हणतात. माझा सहज प्रकाश, सहज प्रकाश. म्हणजे ब्रह्मभाव ज्याला प्राप्त झाला गुरुकृपेनं, तो प्रसन्नात्मा होतो. तो कशाची इच्छा करत नाही, कशाची काहीच करत नाही. अशा प्रकारचं ज्ञान त्याला असतं. पण ते ज्ञानातच भक्तीच रूपांतर अशा प्रकारचं होतं. समशत्रूच्या मित्राचे तर माझा सहज भक्तिरूप प्रकाश, त्या प्रकाशाचं नाव भक्ती आहे. अशा प्रकारची भक्ती त्या ठिकाणी केली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व भूतांच्या ठिकाणी ज्ञान असो नसो, सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा समजून जर आपण त्याची सेवा केली तर ही भक्ती सर्व भूतमात्रामध्ये परमात्मा आहे हा अनुभव आपल्याला देते. ज्ञानही देतं, भक्तीही अशा प्रकारची देते. म्हणून 2 गोष्टी सांगितल्या. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. तर खरोखर हे विश्वाला अस्तित्व नसून, विश्वाला सत्ता नसून, विश्वाला सत्यत्व नसून, विश्वाचं सत्यत्व परब्रह्म परमात्म्याचं आहे. म्हणून विश्व सत्यत्वानं देव आहे असा ज्यानं ऐकून, विश्वास ठेवून, साधना करून, मलविक्षेप घालवून, अस्थिरता घालवून, गुरुकृपेनं असा ज्यानं अनुभव संपादन केलेला आहे, तो अनुभवी महात्मा ज्या ठिकाणी असतो त्याच्याजवळ देव असतो. आपल्याला एक हे मांडलं होतं की देव कुठं नाही, त्याच्याजवळ आहे आणि बाकीकडे नाही काय, मग सिद्धांताला बाध येईल. तर तसं नाही. सामान्य रूपानं सगळीकडे देव असतो, विशेष रूपानं त्याच्याकडे असतो, विशेष रूपानं त्याच्याकडे असतो. सामान्य रूपानं अग्नी सगळीकडे आहे, पण विशेष रूपानं जिथं वायरिंगची योजना केली आहे, जिथं प्लग लावला आहे, जिथं ते बोर्ड तयार केला आहे, जिथं ट्यूब लावली आहे आणि बटन दाबल्यावर त्या ट्यूबमध्ये विशेष प्रकाश येतो. अग्नितत्व विशेषत्वानं ट्यूबमध्ये येतं आणि सामान्यत्वानं सगळीकडे असतं. काडी कुठेही ओढली तर अग्नी लागतो की नाही. म्हणजे सामान्य रूपानं अग्नी सगळीकडे असतो, विशेष रूपानं ट्यूबमध्ये येतो. त्याप्रमाणे सामान्यप्रमाणे देव अग्नीसारखा सगळीकडे असतो, विशेष रूपानं त्याच्यात येतो की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व. विश्वच सत्यत्वानं देवरूप आहे अशा प्रकारचा अनुभव ज्याचा असतो त्याच्या ठिकाणी देवाचं विशेष अस्तित्व असतं. आणि ते अस्तित्व आपल्याला त्याच्याजवळ उपयोगाला येतं. इतर ठिकाणचं देवत्व सामान्य असतं, ते आपल्याला उपयोगाला येत नाही. ऐका, येत नाही, त्याच्याजवळचं येतं. पण त्याला मात्र सगळीकडे ते देवत्व अनुभवाला येतं.
ज्याला सगळीकडे देवत्व अनुभवाला आलेलं आहे, संपूर्ण विश्वभर आणि विश्वाच्या पलीकडेही अनुभवाला आलेलं आहे, त्याच्या ठिकाणचं देवत्व आपल्याला उपयोगाला आणता येतं. ते कसं येतं हे दुसऱ्या चरणात सांगतात. देव तया जवळी असे पापनासे दर्शन. देव त्याच्या जवळ असतो, देव त्याच्या पोटात असतो. काय ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख घ्यायची. त्याच्याजवळ देव असतो, देव त्याच्याजवळ असतो. सगळीकडे असला तरी सामान्य असलो, त्याच्याकडे असतो तो विशेष असतो. आणि त्याचा परिणाम काय होतो तर आपण आपल्याकरता तो देव असतो. आता तो एक आणि त्याच्याजवळ देव आहे, मग त्याच्या मागं उभा राहायला याला आहे का, पुढे आहे का, इकडे आहे का, तिकडे आहे. अरे उभा माझी पाठीशी पाठीमुळे म्हणावे तुम्हाची सन्मुख जगेसी नगडे तुझं. सगळीकडेच असतो, आत बाहेर सगळीकडे असतो, पण त्याच्याजवळ असतो असं म्हणण्यात आपल्याला त्याच्याजवळ देव दिसत नाही. पण आपण तेही विश्वासानं तोच देव आहे असं मानावं लागतं. तोच देव आहे म्हणून, तोच देव आहे म्हणून आपण त्याचं दर्शन ज्या वेळेला घेतो अशा भावनेनं, त्यावेळेला आपल्या अंतःकरणात अनेक जन्माचे पापाचे पर्वतच्या पर्वत असतात, पण त्याची धुनी होते, ते जळून जातं, नाशून जातं. पापनासे दर्शने, त्याच्या दर्शने पाप नासे, कारण त्याजवळी देव असे पाप नाशतं. ज्या अर्थी पाप नाशतं त्याच्या दर्शनानं, त्या अर्थी त्याच्याजवळ देव असतो. आणि ज्या अर्थी त्याच्याजवळ देव असतो त्या अर्थी त्याचा अनुभव असा असतो की विश्वदेव सत्यच आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं कसंही चिंतन करा, कसंही चिंतन करा, अशी गोष्ट आहे. पाप दर्शनानं त्या ठिकाणी पापाचा नाश होतो. पापाचा नाश होणं ही परमार्थातली पहिली भूमिका आहे. म्हणजे चित्त स्थिर करायचं, कर्म करायचं, समर्पण करायचं, हे सगळं जे सांगितला क्रम, तो क्रम सुरू केव्हा होतो? तो सुरू आपलं पाप कमी झाल्याशिवाय होतच नाही. पाप नगण्य राहिलं पाहिजे, कमी 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 होत जातं. आणि निष्काम कर्मानं किंवा यानं जे पाप कमी होतं त्याच्यापेक्षा प्रचंड वेगानं त्याच्या दर्शनानं पाप कमी होतं. भागवतामध्ये अक्रूराचं एक वचन आहे बरं का. अक्रूराचं एक वचन आहे, अक्रूराचं नाही, भगवंताचंच वचन आहे. नह्यं मयानि तीर्थानि न देवा मृच्छिला मयाहा ते पुनंत्युरुस कालेन दर्शना देव साधवा. बरं का. नह्यं मयानि तीर्थानि न देवा मृच्छिला मया. तर तिथे असं म्हटलेलं आहे की नह्यं नदेवा नह्यं मयानि तीर्थानि. हां, तर मनुष्याचं अंतःकरण पवित्र तीर्थाने होतं बरं का. आणि देवाच्या मूर्तीच्या दर्शनानं पण होतं. मृच्छिला मया, मृत म्हणजे माती आणि शिला म्हणजे दगड. दगडा मातीच्या घडवलेल्या मूर्तीच्या दर्शनानेही पाप कमी होतं. त्याच्यानंतर तीर्थाला गेल्यानंतर तीर्थाचं स्नान केल्यावर, विश्वास ठेवल्यावर त्यानेही पाप कमी होतं बरं का. पण ते पुनंतिरू कालेनं दर्शना देव साधवा. पण ते ताबडतोब नाहीसं होत नाही, ते फार हळूहळू नाहीसं होतं. तीर्थानं आणि मूर्तीच्या दर्शनानं आणि तीर्थाला गेल्यानं हळूहळू नाहीसं होतं. पण पुनंतिरू कालेनं, उरुकालेनं पुनंती, ते ताबडतोब पुनीत होतात. कशानं? दर्शना देव साधवा. साधू पुरुषाचं दर्शन घेतल्यानं ताबडतोब पाप अशा प्रकारचं जातं. म्हणजे निष्काम कर्म हे तर करावंच करावं, देव तीर्थावर भरवसा ठेवावा, त्यात करावं, पण त्याची प्रक्रिया सावकाश असते. आणि साधूच्या दर्शनानं मात्र ताबडतोब अशा प्रकारचं हे होतं. म्हणून पापनाशे दर्शने, त्याच्या दर्शनानं त्या ठिकाणी पाप नाशतं. इतकी योग्यता त्या महात्म्यात येते किंबहुना तो आपल्याकरता, सगळ्या जगाकरता तो देवच होतो. म्हणजे जग ज्याला देव म्हणून अनुभवाला येतं तो महात्मा जगाला देव म्हणून अनुभवाला येतो. एक इतक्या विवेचनाचं एवढंच वाक्य आहे. देव म्हणून खरोखर ज्याला जग अनुभवाला येतं तो जगाला साक्षात देव म्हणून अनुभवाला येतो की पाप नासतं. मग सत्प्रवृत्ती येते, मग त्याचे मलविक्षेप जातात, मग त्यांनाही देवाचा जगाचा देवाच्या रूपानं अनुभव येतो. अशी गोष्ट आहे. काय होतं? पाप नासतं. तसं त्याप्रमाणे काय होतं, त्या महात्म्याचं काय होतं आणि त्याच्या दर्शनानं पाप नसल्यावर आपलं काय होतं, दोन्हीकडे हे लावता येतं. काम क्रोधा नाही चाली
भूती झाली समता. समता. जग परमेश्वर आहे असं मानायचं झालं तर त्याच्याकरता जगामध्ये समता प्रस्थापित व्हावी लागते. आणि समता प्रस्थापित होण्याकरता आपल्याला काम क्रोध नाहीसे व्हावे लागतात. एकदम नाहीसे होत नाही, पण त्याची चाल नाहीशी होते. काम क्रोधा नाही चाली. चाल म्हणजे काय? असं चालून येणं. एखादा मुसलमान राजा आपल्याला चालून आला आहे, किंवा एखादा माणूस आपल्याला भांडायला मारायला धावून आला आहे, वाघ आहे पण त्याची चाल नाही केली माझ्यावर, असं म्हणतात. चाल करणं म्हणजे झेप घेऊन आपल्यावर येणं. तर या महात्म्याजवळ कामक्रोध असतात, पण कामक्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही. आज बंदीच असतात, ते चाल करीत नाही, अशी गोष्ट आहे. चाल करीत नाही. एकदा आम्ही चाललो होतो, एका गाडीत वाघ धरून चालला होता. तो आतून झेपा मारत होतो, पण त्याला काही करता येत नव्हतं, अशी गोष्ट आहे. तसं कामक्रोधाची चाल ज्याची संपली आहे आणि भूतमात्रामध्ये ज्याची समता झाली आहे, म्हणजे काय? पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्तरा दोही सरिसा पाडू, घरीचिया उजेडू करावा का पारखी अंधारू पाडावा. हे नेण्याची गा पांडवा दीप जैसा, जो खांडावया घाव घाली का लावणी दयाने केली. देवा दोघा एकची सावली, वृक्ष जे दैसा तैसा अरिमित्री तैसा, अर्जुना दया भाव ऐसा. एखादा मित्र आला आणि आपल्यावर उपकार करायला लागला, आपल्याला सोन्या मोत्याचा हार घातला त्यानं, आपल्याला सुगंधी द्रव्यानं हे केलं, आपल्याला खूप पैसे दिले एखाद्यानं, आणि एखादा आला त्याने सगळं हिसकून घेतलं, आपल्याला मार दिला आणि तो निघून गेला. हे दोघांनाही सारखं मानायचं. हे दोघांनाही सारखं मानायचं. का बरं? का मानायचे? त्याचं कारण आहे की मित्रानं काय केलं, शत्रूनं काय केलं, कुणाला केलं आहे? शरीराला केलं आहे का आत्म्याला केलं आहे? शरीराला केलं आहे. शरीराचं प्रारब्ध आहे म्हणून त्याला हे आलं. शरीराचं प्रारब्ध आहे आणि त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या शारीरिक स्वभावामुळे त्यांनी केलं आहे आणि शरीराच्या प्रारब्धामुळे शरीराला प्राप्त झालं आहे. आपला दोन्हीशी संबंध नाही. आपला एकच संबंध आहे की या शरीराचाही आत्मा म्हणजे भगवंत आहे आणि त्यांच्या शरीरात पण चैतन्य आहे म्हणजे भगवंत आहे. भगवंतानं भगवंताला काहीच केलं नाही, शरीराने शरीराला केलं आहे. आणि म्हणून शत्रू आणि मित्र यांना सारखं समजणं ही जी समता आहे. आता समतेचं व्याख्यान आज आपण सकाळच्या ज्ञानेश्वरीत खूप ऐकलेलं आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून भूतमात्राच्या ठिकाणी ज्याची समता झालेली आहे आणि काम क्रोध ज्याच्यावर चाल करून येत नाहीत, अशा प्रकारचा जो आहे पुन्हा देवतयाजवळी वसे असे पापनासे लक्ष. आणि तिसऱ्या चरणात, चौथ्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडून. अंतःकरणाच्या अंतरंगामध्ये भेदाचा संशयसुद्धा येत नाही. भेद आणि भेद सापेक्ष अभेद. बरं का? तर भेद कशाचा? जगामध्ये 5 प्रकारचे भेद आहेत. जड ईश्वर भेद, जीव ईश्वर भेद, जड जडाशी भेद, जीव जीवाशी भेद आणि जड ईश्वर भेद. हे 5 भेद आहेत. तर हे 5ही भेद, जडाचा आणि जीवाचा, जीवाचा आणि ईश्वराचा, ईश्वराचा आणि जडाचा जो संबंध आहे वेगळा वेगळा, तो सगळा निघून जातो आणि सगळ्या रूपानं एकच परमेश्वर नटला आहे. म्हणून त्या ठिकाणी जग सत्य का मिथ्या आहे, जगाचा परब्रह्म व्यापक आहे आणि हे एकदेशी आहे, व्यापक की परिच्छिन्न, हा सगळा भेद अशा प्रकारचा जातो. विपरीत भावना जाते, भेद जाते आणि भेद गेला की अभेदही त्याच्या सापेक्ष असतो म्हणून जातो. मग भेदाभेदातीत, मग द्वैताद्वैतातीत, मीच आत्मा एक निभ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिगे, न बोलणे न बोलोनी ते बोली जे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणी घ्यायचे, जेथ बुधीजे बोध बोधे, आनंद घेपे आनंदे, सुखवरी नुसते सुखजी भोगीजे, तेथ लाभ जोडला लाभा, प्रभा लिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझी समुतेच सामावला, विश्राम विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूती पडे, किंवा म्हणा मी पण निखळ जोडे, त्याला मी पण जोडतं. म्हणजे त्याला भगवंत तत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं.
म्हणून काम क्रोध ज्याच्यावर चाल करत नाही, भूतमात्राच्या ठिकाणी समता झाली आहे आणि भेद आणि अभेद या दोनही गोष्टी त्याच्या कोशातून त्या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत आणि मग भेदाभेदातील एक परमात्मा स्वरूपाचाच तो स्वतःसहित जगासहित आणि परब्रह्माचा अनुभव तो त्या ठिकाणी घेत असतो. असा जो महात्मा असतो त्याला देव त्याजवळ असेल. पहिलं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण याचं चिंतन करायचं आणि पुन्हा इथे यायचं की देव त्याजवळ असेल. म्हणजे तिन्ही चरणातले अनुभव याचा आहे. विश्वदेव सत्यत्वे काम करत त्या चाल करीत नाहीत, भूती समता झालेली आहे आणि भेदाभेदाचा वाद खंडून गेलेला आहे. काहीच त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात राहिलेला नाही. या तीन गोष्टी होतात. त्याचा अनुभव सच्चा असतो, त्याला सगळीकडे देव असतो आणि आपल्याकरता त्याच्यात देव असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे जे सगळे संत आहेत ते या योग्यतेचे आहेत, या योग्यतेचे आहेत. म्हणून आपण त्यांना देव नाही, देवापेक्षाही जास्त मानतो, देवापेक्षा मानतो, त्यांना मानतो, त्यांच्या चरित्राला मानतो, त्यांच्या निर्णयाला मानतो, त्यांच्या सिद्धांताला मानतो, त्यांच्या अभंगाला मानतो. अशी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या महात्म्याची कास धरून आपला जो जगातला भ्रमिष्ठ अनुभव आहे, जग सत्य आहे, हे माझं आहे, विषय सुखरूप आहेत, जग सत्य आहे आणि देह मी आहे. मी शब्दाची व्याख्या हे स्थूल शरीर, बरं का. सुख शब्दाची व्याख्या विषयाचा भोग, विषयात सुख आहे, शरीरात मी आहे आणि जग खरं आहे. हे तिन्ही अनुभव खोटे आहेत. जग खोटं आहे पण जगाचं अधिष्ठान परमात्मा आहे, सत्यत्वे आहे. विषय सुखरूप नाहीत, विषय दुःखरूप आहेत. विषय सुख आहे ते खोटं आहे पण विषयात प्रतितीला येणारं सुख त्या परमात्म्याचंच आहे. आणि मी देह आहे हा अनुभव खोटा आहे पण मी जे मला स्फुरण होतं आहे ते स्फुरण म्हणजेच परमात्मा आहे. अशा प्रकारच्या तीन विपरीत भावना जर आपण दुरुस्त केल्या तर आपल्यातही देव अशा प्रकारचा आहे. म्हणून अशा महात्म्याची संगती करावी, अशा प्रकारच्या महासिद्धांताचं चिंतन करावं आणि ज्याच्याजवळ देव आहे त्याची सेवा करून आपलं पाप, कामक्रोध आणि अज्ञान या तीन गोष्टी नष्ट करून त्यांचा जसा अनुभव आहे तसाच आपला देवाचा, जगाचा देवाच्या दृष्टीने सत्यत्वानं देव हा अनुभव आपला प्राप्त करून घ्यावा आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका